तर मित्रांनो आम्ही आलो आता कनगर गावामध्ये. तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहोत कनकावती मातेचं मंदिर. त्या मंदिरात दर्शन करण्यासाठी आम्ही आलोय बागायत आम्ही. चला नाना चला, आता कुठं जायचं आपल्याला? देवीला दर्शन करायचं. बघा आता मित्रांनो अशा प्रकारे आता छोट्या डोंगरात मंदिर कोरलेलं आहे कनकावती माता मंदिर. तर आता आम्ही आता दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहोत. बघा मित्रांनो अशा प्रकारे या पायऱ्या जुन्या. हे सुंदर असं ठिकाण आहे देवीचं कनकावती मातेचं. मी आज पहिल्यांदा चाललोय, पण ह्या ठिकाणाला भरपूर वेळा गेलो असून पण वाटलं होतं कधीतरी एक योग येईन आपल्याला. बघा अशा प्रकारे मित्रांनो हे मंदिर सुंदर असं पटांगण येतं, सुंदर असं मंदिर आहे. बघा कनगर गावाचा तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर येथे भरपूर असं पटांगण आहे. भरपूर उंच डोंगराव आहे. चाललोय आता वर. चला तर मग जाऊया मंदिरात. मित्रांनो मंदिरात समोर दिसत आहे अतिशय सुंदर असं डोंगरामध्ये मंदिर आहे कनकावती मातेचं. आता आम्ही आलोय दर्शन घेण्यासाठी. तिकडे वातावरण खराब असल्यामुळे खाली दिसत आहे कनगर गाव. त्या कनगर गावाच्या डोंगर माथ्यावर वसलेले आपले कनकावती माते मंदिर. सुंदर असं मंदिर आहे. तिकडे वातावरण खराब असल्यामुळे खाली दिसत आहे कनगर गाव. त्या कनगर गावाच्या डोंगर माथ्यावर वसलेले आपले कनकावती माते मंदिर. सुंदर असं मंदिर आहे. मंदिराच्या सभामंडपात प्रवेश केल्यानंतर गाभाऱ्यातील देवीचे रूप अतिशय सुंदर असे दिसते. डोंगरातील खडकातील कातळात कोरलेले सुंदर असे देवीचे मनमोहक रूप कनकावती मातेचे मंदिर. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघितला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर. तर मित्रांनो आपण या व्हिडिओमधून ह्या मंदिराची संपूर्ण अशी कहाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार होतो, पण त्या पुजारी असा बोलला की मी या मंदिराची माहिती सांगू शकत नाही, आमच्याकडे गावात पुढे वाद सुरू आहे. काय माहिती आपल्याला काय बोलायचं होतं त्याला. पण अतिशय सुंदर असं देवीचं मनमोहक रूप तुम्हाला दाखवत आहे. बघा मित्रांनो किती अशी उठून देवी दिसत आहे कनकावती माता. एक वेळा मित्रांनो आपल्या वेळ भेटल्यास अवश्य भेट द्या कनकावती मातेला. नवरात्रामध्ये भरपूर मोठा उत्सव. मंदिराच्या गाभारातून सुंदर असे दिसणारे कनगर गावाचे दृश्य. वातावरण खराब असल्यामुळे थोडं दृश्य कमी दिसत आहे. खाली मंदिराचे सुंदर असं वडाच्या झाडाच्या समोर असे पटांगण, सुंदर असं डोंगरात कातळात कोरलेले सुंदर असं कनकावती मातेचं मंदिर. चला तर मित्रांनो आता दर्शन झालेले. आता मग जाऊया खाली. सुंदर असं मंदिर. सुंदर असा मंदिराचा परिसर आहे. भरपूर असं जागा आहे यात्रा भरण्यासाठी. भरपूर असं मोठं पटांगण आहे. मंदिर असं सुंदर असं डोंगरात वसलेले आहे आपल्या कनकावती मातेचं मंदिर. एक वेळ आयुष्यात भक्तांनी भेट द्या. सुंदर असं निसर्गरम्य ठिकाण. मला तर मित्रांनो आता दर्शन झाले. आम्ही तिथे पुजारी होता, पुजारीला विचारलंय गावातले तुम्ही गावातले त्या मंदिराविषयी थोडी माहिती सांगा. पुजारी म्हणला मी माहिती नाही सांगू शकत, आमच्या गावात वाद चालू आहे. चला मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला कनकावती मातेचा, तुम्हाला काही माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा विसरू नका व चॅनल सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं धन्यवाद. भेटूया लवकर पुन्हा अशा भांडवडी. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान, जय कनकावती माता.